मेरी जर्नी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आयुष्य जगताना आहे ना, नेहमी बघायचं की बाबा आयुष्याचं आपण पुस्तक लिहित असतो. तर कधी कधी तुम्हाला सांगायचं, त्यामध्ये ते पुस्तक लिहित असताना कधी फाटकी पानं आपल्या नशिबाला येतात. नेहमी आपण तुम्हाला सांगायचं, ती फाटकी पानं आहे ना, कट करून त्या ठिकाणी नेहमी तुम्हाला सांगायचं नवीन पान त्या पुस्तकात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आपण अडखळतो, आपण पडतो, आपण तुम्हाला सांगायचं कधी कधी एकटं पडतो, आपलं आयुष्य कधी कधी एकाकी होतो, तेव्हा तुम्हाला सांगायचं समजून घेणार असं कुणीच नसतं. जेव्हा बघा आपल्याकडे भरपूर असा पैसा अडका, जेव्हा आपण तुम्हाला सांगायचं स्वतः आहे ना, स्वतःची जेव्हा कधीतरी स्टेबल असतो, आपली लाईफची जर्नी, आपल्या लाईफची गाडी व्यवस्थित चालू असते, गाडीला 4 पैसे असतात, तेव्हा तुम्हाला सांगायचं सगळं आपल्याला तुम्हाला सांगायचं सगळी किंमत देतात. कधी कधी तुम्हाला सांगायचं आयुष्याच्या अशा स्टेजमध्ये तुम्हाला सांगायचं प्रश्न करणारे भरपूर जण असतात, पण अनुत्तरित आपण असतो. आयुष्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे असं चुलीत जळण घालणारे भरपूर असतात. म्हणजे असं तुम्हाला सांगायचं की तिथं तुम्हाला सांगायचं आपण जळत असतो, निर्णय मात्र लाईफचे आपले दुसरे घेत असतात. आता तुम्हाला सांगायचं मला कधी कधी वाटतं की बाबा आपण तुम्हाला सांगायचं आपल्या आयुष्याची इतकी होळी पेटवली, पण त्याची तुम्हाला सांगायचं कधीच कोणाला किंमत कळाली नाही. मग अशा लोकांसाठी आपण का जगायचं? मी तर तुम्हाला सांगायचं आता मी पण तुम्हाला सांगायचं माझं आयुष्य मी पण आता तुम्हाला सांगा स्वार्थी होणार. जे मला जपतील त्यांनाच जपणार. नेहमी तुम्हाला सांगायचं दुसऱ्यांच्या कष्टाचं, नेहमी माझ्या कष्टाचं तुम्हाला सांगायचं प्रत्येकानं अपेक्षा केली. मी माझ्याच्यानं जितकं होईल तेवढं तुम्हाला सांगायचं मी देत गेले. पण ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं मला गरज असते, त्यावेळेस तुम्हाला सांगायचं माझ्या पाठीमागे ना खंबीरपणे असं कुणीच नव्हतं उभं राहिलं, कुणीच म्हणजे कुणीच नव्हतं. मग त्यांनाही तुम्हाला सांगायचं आयुष्यात तुम्हाला सांगायचं कधी कधी इतकी सहनशक्ती ठेवली ना, तर तुम्हाला मला आज वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की बाबा का आणि कशासाठी आपण तुम्हाला सांगायचं इतकं महत्त्वाचं असतं का, म्हणजे दुसऱ्यांना जपणं, की आपण तुम्हाला सांगायचं त्या ठिकाणी स्वतःच तुटून जातो. म्हणून आयुष्यात तुम्हाला सांगायचं नेहमी आहे ना, जो स्वार्थी त्याच्याबरोबर स्वार्थी राहायचं, जो तुम्हाला सांगायचं आपल्याला जपल त्याला नेहमी जपायचं, जो जसा तसा आपण. यापुढे आता तुम्हाला सांगायचं जो जसा आपल्याशी वागेल त्या पद्धतीनंच आपण पण वागायचं. नेहमी तुम्हाला सांगायचं कधीही कोणत्याच बाबतीत तुम्हाला सांगायचं असं म्हणजे जिथं मी तुम्हाला सांगायचं पहिलं तर मी देवाकडून अपेक्षा केली नाही, तिथं असल्या तुम्हाला सांगायचं लोकांच्याकडून कशाला मी अपेक्षा करेन. न अपेक्षा करतही तुम्हाला सांगायचं जे पदरात पडेल ते तुम्हाला सांगायचं छान आनंदाने असं मस्त तुम्हाला सांगायचं म्हणजे हसत खेळत जगले. समजूतदार तुम्हाला सांगायचं समजूतदारपणा नाही, दुसऱ्यांनी आणलेल्या प्रॉब्लेममुळे कधी कधी बघायचं आपण नेहमी तुम्हाला सांगायचं दुसऱ्यांचं प्रॉब्लेम सोडवता आपणच कधी कधी आपल्या प्रॉब्लेममध्ये फसतो. कधी कधी मला स्वतःला वाटतं की बाबा का मी अशी दुसऱ्यांची कीव करत बसत असेल का यार. मला पण मन आहे, मलाही तुम्हाला सांगायचं म्हणजे यातना होतात, मलाही म्हणजे वेदना होतात. त्यावेळेस तुम्हाला सांगायचं असं मला समजून घेणारं कोणीच नसतं. बरं मला काय म्हणायचं आहे की बाबा मला राहू दे कोणाही हेल्प करायची,
कमीत कमी मी माझ्या कष्टाचं तरी माझे प्रॉब्लेम सोडवायला माझं मला हे असावं ना. कधी कधी तुम्हाला सांगायचं निर्णय आपण तुम्हाला सांगायचं नेहमी कधी कधी निर्णय घेताना म्हणजे आपण कधी कधी आयुष्यात फसतो. पण तुम्हाला सांगायचं त्यातही मी प्रयत्न करत राहते की तो निर्णय बरोबर सिद्धच करून दाखवेन. खूप हाल अपेष्टा यातना मी एकटी सहन करून करून किती करणार. कधीतरी तुम्हाला सांगायचं मलाही वाटतं ना की बाबा मी पण रिलॅक्स जगावं. मी पण माझ्या तुम्हाला सांगायचं इतरांसारखं बेधुंद आयुष्य मी पण जगावं. हां, नेहमी जबाबदारी घेत राहायचं की आपण दुसऱ्यांची जबाबदारी घेतो, पण आपली जबाबदारी घेणारं कोणतं आयुष्यात असतं का सांगा तुम्हाला. माझी जबाबदारी घेणारं मला कुणीच नाही भेटलं. एक म्हणजे असा काळ होता की 18 इयरपर्यंत एक पप्पांनी तुम्हाला सांगायचं माझी जबाबदारी घेतली. आयुष्यात इतकं तुम्हाला सांगा सक्सेस व्हायचं ना की बाबा ज्यांनी दुखवलंय ना त्यांना तुम्हाला सांगायचं प्रत्युत्तर करत बसायचं नाही, कधीच नाही करत बसायचं. हा माझ्याशी असा वागला, तो माझ्याशी तसा वागला, त्यांना जे करायचं ते करू देत. आपण आपल्या तुम्हाला सांगायचं आयुष्याचे नाव ज्यांनी तुम्हाला सांगायचं मी कधी कधी तुम्हाला सांगायचं असं मला माझ्या कानावर जरी आलं की बाबा माझा कोणी काटा केलाय, त्यालाही मी तुम्हाला सांगायचं एकच दिवस माझा राग असतो. त्यालाही तुम्हाला सांगायचं दुसऱ्या दिवशी येण्यात जरी मला तुम्हाला सांगायचं आपल्या नातेवाईकांमध्ये जरी असलं तरी मी तुम्हाला सांगायचं त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करते. नेहमी तुम्हाला सांगायचं एकच असतं बघा, ज्यांनी आपल्याला समजून घेतलंय त्यांनाच समजून घ्यायचं. आता मी तर तसंच करणार आहे, जे मला जपतील त्याला मी जपणार. जशाच तसं वागल्याशिवाय आजकालच्या जगात काहीच नाही राहिलेलं. नेहमी मी जरी अडचणीत असले ना तरीही सुद्धा मी तुम्हाला सांगायचं नेहमी दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांना हेल्प करायचा प्रयत्न केला. असू दे, जाऊ दे, हे पण दिवस जातील. आणि त्यात मी तुम्हाला सांगायचं कष्ट इतकं करते ना की माझ्या कष्टावर विश्वास असतो. असू दे, जातील हे पण दिवस. सगळा संयम सगळं तुम्हाला सांगायचं सगळं नाही, माझा भरोसा सगळा माझ्या कष्टावर आहे, त्या वडिलांच्या आशीर्वादावर आहे. धन्यवाद. माझे विचार आवडले असतील तर चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा.